अतिशय ग्रामीण वातावरण, अशिक्षित लोक अशा माहेरच्या परिस्थितीत FY BA पर्यंतचं शिक्षण झालेल्या छायाताईंनी लग्नानंतर MA PhD इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा या पदव्या घेतला. त्यांचे पती शिक्षक आहेत, सासर तसं शिक्षितच, पण लवकर लग्न झाल्यामुळे अनेक अडथळ्यांचा आव्हान समजून संघर्ष करत छायाताईंनी स्वतःची ओळख निर्माण केली. आज त्या BD महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागात प्रमुख आहेत. त्यांची शिक्षणाची आवड आणि जिद्द एवढी जबरदस्त होती की TYBA पेपर दिला तेव्हा त्या 15 दिवसाची कोवळी बाळंतीण होत्या. आणि मैत्रिणींना हे काहीच नाही, MAच्या पेपरच्या वेळेस सकाळी पेपर दिला आणि दुपारी मुलीला जन्म दिला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पेपर दिला. अर्थातच तिलाही शिक्षणाचं हे बाळ करून आईकडूनच घेतलं. मुलगी MBBS झाली आणि मुलगा अमेरिकेत MS करतो. शिकण्यासाठी स्वतःच्या तब्येतीची हेळसांड केल्यामुळे मणक्यात पाणी झालं, हाडं झिजली, पण छाया थकली नाही. स्त्री आधार केंद्र, नारी समता मंच, बचत गट अशा तब्बल 19 मानवाधिकार संस्थांमध्ये त्या योगदान देत आहेत. दुर्बलांची छाया बनून राहत आहेत आणि राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार 2009 च्या मानकरीही आहेत. त्यांची खरी ओळख त्यांनी लिहिलेल्या आणि विद्यार्थ्यांकडून सादर करून घेतलेल्या एड्स जागृती, ग्लोबल वॉर्मिंग, अंधश्रद्धा निर्मूलन यावरील पथनाट्यातूनच होते. वृक्षदिंडी, ग्राहक चळवळ, निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव, वटसावित्रीला सामूहिक वटपूजन, विद्यार्थ्यांना योगातून मार्गदर्शन आणि आदिवासी भागातील काम अशा सगळ्या क्षेत्रात भरभरून काम करणाऱ्या छायाताईंच्या होय मी सावित्रीबाई फुले बोलते या एकपात्री प्रयोगाचे 150हून अधिक प्रयोग झालेले आहेत. आज सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनी त्यांच्या शिक्षण प्रसाराचा वारसा पुढे चालवणाऱ्या या स्वयंसिद्धा डॉक्टर छाया जाधव यांना मानाचा मुजरा. सुमित्रा भावे यांना मी विनंती करते त्यांनी त्यांचा सत्कार करा.